Today, the church celebrates the feast of St. John's Lateran Basilica, the head and mother of all the churches. आज ख्रिस्त सभा रोममधील लॅटरन बेसिलिका संत योहान बाप्तिस्ता आणि सुवार्तिक संत योहान ह्यांना वाहिलेल्या चर्चचा जणू महामंदिराचा सण साजरा करीत आहे. 9 नोव्हेंबर 324 मध्ये एम्परर कॉन्स्टंटाइन ह्याने जेव्हा ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा त्यांनी हे बेसिलिका उभं केलं आणि त्या काळापासून हा सण साजरा केला जात आहे. सेंट जॉन लॅटरन बेसिलिका हे पोपचं महामंदिर आहे. द कॅथेड्रल ऑफ पोप, द बिशप ऑफ रोम. आणि म्हणूनच या चर्चला, या बेसिलिकेला एक महत्त्वाचं स्थान आहे. या बेसिलिकेद्वारे आपल्याला अशी शिकवण आहे की द चर्च मूव्ड फ्रॉम पर्सिक्युशन टू पब्लिक वर्शिप. ख्रिस्त सभेचा जो क्षय सुरू होता तो ह्या काळामध्ये संपला आणि ख्रिस्त सभेला राजकीय जणू काही अधिकृत अशी परवानगी प्राप्त झाली आणि सार्वजनिक भक्तीला, आराधनेला सुरुवात झाली. हा सण साजरा करीत असताना ख्रिस्त सभा आपल्याला निश्चितच आपल्याला या चर्चविषयीची शिकवण आहे त्याविषयी बोध करत आहे. पहिला मुद्दा आपण आजच्या पहिल्या वाचनामध्ये यहेस्केल संदेष्टाद्वारे जी शिकवण आपल्याला दिलेली आहे ती आपण समजून घ्यायची आहे. ख्रिस्त सभा जेव्हा चर्च म्हणून आपल्यापुढे गोष्ट करते तेव्हा चर्च म्हणजे केवळ एक बिल्डिंग नाही, ही दगड विटांनी बांधलेली जणू काही एक घर नाही, तर चर्च म्हणजे एक जणू काही यहेस्केल संदेष्ट म्हणतो वाहणारी नदी, जीवन देणारे पाणी, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त जो जिवंत पाण्याचा झरा आहे. ती शिकवण आपण समजून घेतलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी ख्रिस्त सभेला आपल्या शरीराचं जणू काही उपमा दिलेली आहे आणि संत पौलने ही शिकवण आपल्याला पुढे दिलेली आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा ख्रिस्त सभेच्या शरीराचा मस्तक आहे. म्हणजेच ख्रिस्त सभा प्रभूचं शरीर आहे आणि प्रभूने त्यासाठी आपला प्राण दिला. आपल्या सर्वांसाठी प्रभूने प्राण दिला आणि म्हणून हे जे चर्च आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे ते जीवन देणारं कृपेचा झरा आहे आणि ही शिकवण आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून आपलं चर्च म्हणजेच केवळ विटांनी बांधलेली इमारत आपण न समजता आपला जो संपूर्ण धर्मग्राम आहे, एक पॅरिश आहे, आपला गाव परिवार आहे, एक समूह आहे, आपलं कुटुंब आहे, जे डोमेस्टिक चर्च म्हणजे छोटीशी ख्रिस्त सभा आहे, ही जी जिवंत ख्रिस्त सभा आहे त्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे की आपण सर्वजण हे प्रभू येशू ख्रिस्ताचे आणि पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत आणि म्हणून आपलं स्वतःचं जीवन केवळ आपलं शरीर नाही तर आपला आत्मा जो आहे म्हणजेच आपलं जो जीवन आहे हे जीवन आपण कशा प्रकारे जगतो त्यावर आपण चिंतन केलं पाहिजे. ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे, सुवार्तेच्या मूल्याप्रमाणे आपण आपल्या श्रद्धेमध्ये दृढ होऊन आपण चांगलं ख्रिस्ती जीवन जगतो का ह्यावर चिंतन करण्याचा आजचा हा दिवस आहे. तसेच तिसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला बोध करताना सांगत आहे की माझं शरीर हे जणू काही एक मंदिर आहे. म्हणजेच आपलं जे शरीर आहे त्याचं आपण पावित्र्य राखलं पाहिजे, ते आपण शुद्ध ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी ज्या अशुद्ध गोष्टी आहेत त्या आपण वर्ज करू शकले पाहिजेत आणि आपण पवित्र जीवन जगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आमंत्रण देत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लॅटरन बेसिलिकाचा सण साजरा करीत असताना ख्रिस्त सभा आपल्याला ही चांगली शिकवण देत आहे की ख्रिस्ताचं जे शरीर आहे
ते आपण सुरक्षित ठेवावं, चांगलं ठेवावं, शुद्ध ठेवावं, पवित्र ठेवावं आणि त्यासाठी आपण तशा प्रकारचं कार्य केलं पाहिजे. या सणाच्या निमित्ताने आपण आपलं स्वतःचं जीवन, आपलं कुटुंब, आपला गाव परिवार, धर्मग्राम आणि वैश्विक ख्रिस्त सभा ह्याप्रती आपलं जे नातं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या श्रद्धेमध्ये आपण प्रकट करतो की ख्रिस्त सभा ही एक आहे, ख्रिस्त सभा ही पवित्र आहे, ख्रिस्त सभा ही सर्वव्यापी आहे आणि सार्वजनिक आहे. अशा या ख्रिस्त सभेचे आपण घटक आहोत आणि म्हणून त्या ख्रिस्त सभेचं ऐक्य राखण्यासाठी आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत. आपल्यातले जे वैर आहेत, आपल्यातली जी भांडणं आहेत ती आपण बाजूला सरून आपण ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचं प्रतीक बनले पाहिजेत. ख्रिस्त सभा पवित्र आहे आणि म्हणून ह्या पावित्र्यामध्ये वाढण्याचा आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. ख्रिस्त सभा सार्वजनिक आहे आणि म्हणून ख्रिस्त सभा सर्वांसाठी आहे. म्हणजेच आपण कोणाला बाजूला सारायचं नाही, तर सर्वव्यापी ख्रिस्त सभा जी आहे त्याचं अंग आपल्याला कसं बनता येईल त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि ख्रिस्त सभा ही प्रेषितांकडनं आपल्याला लाभलेली आहे. त्या प्रेषितांचं जी शिकवण आहे त्या शिकवणुकीमध्ये आपण वाढले पाहिजे. ह्याच ख्रिस्त सभेमध्ये वाढण्यासाठी मूलगामी ख्रिस्ती पद्धत, बेसिक एक्लिजियल कम्युनिटी ही जी शिकवण ख्रिस्त सभेची आहे ती आपण आपल्या गाव परिवारामध्ये रुजविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपला गाव परिवार जो आहे त्यामधील जी ख्रिस्त सभा आहे ती अधिक आपल्याला प्रभावशाली कशी करता येईल, जिवंत कशी करता येईल, सक्रिय कशी करता येईल आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आपल्याला पुढे कशी नेता येईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सेंट जॉन लॅट्रन बेसिलिकेचा सण आपल्या सर्वांना आपल्या श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी, दृढ होण्यासाठी आणि त्या श्रद्धेची सेवेद्वारे साक्ष देण्यासाठी प्रेरणादायी ठरावी म्हणून विशेष प्रार्थना करूया.